कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा कहर। सकाळी 11 वाजता धरणाचे दरवाजे 9 फुटांवर, नदीपात्रात 67,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे वरील 6 वक्र दरवाजे 8 फुटांवरून 9 फुटांवर उघडण्यात आले। या माध्यमातून नदीपात्रात प्रति सेकंद 65,600 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरू करून आणखी 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। अशा प्रकारे एकूण 67,700 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे। वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे धरण प्रशासनाने कराड, सांगलीसह नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पूरस्थितीमुळे पाटण येथील मूळगाव पूल पाण्याखाली गेलाय, तर नेरळे पुलावरून पाणी वाहू लागलंय। नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। DSP न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी मोहन खुडे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।